मम्मी, हा, माझ्याकडे यायला कोणाला वेळ नाही मिळाला. हा, काय करतो दादा? एवढी कुठली मीटिंग होती त्याची? हा, आणि रवीला सासरवाडीला जायला वेळ मिळतो आणि माझ्या घरी यायला वेळ नाही मिळाला. अगं बाई, त्या रोजी श्यामचं उलसक रिकाम पण नव्हतं आणि रवी घरी नव्हता. हो ना, सासऱ्याच्या घरी गेलता ना. हा, रवीला का आता फक्त बायको सासू सासरे त्याचं लेकरू तेवढंच दिसतं राहिलं का? त्याला माहिती नव्हतं का? त्याला सांगितलं नव्हतं का माझ्या इथं कार्यक्रम आहे म्हणून? हा, आणि श्यामदादाला एवढी कुठली ग अर्जंटची मीटिंग आली होती की माझ्या इथल्या कार्यक्रमाला सुद्धा येणं नाही झालं त्याचं. येतच नव्हती मी, आता अजिबात येणार नव्हती. तुम्हा लोकांचा माझ्या घरी यायला वेळ नाहीये, मग मला काय तुमच्या घरी यायला वेळ आहे? अव कशी व मंदा असं म्हणत असतात का? अव खरंच दादाले वेळ नव्हता व. अव वेळ नव्हता म्हणजे माय त्याची अर्जंटची मीटिंग आली. त्या रोजी त्याले एवढं मोठं ते काम भेटलं, ते फॅक्टरीतलं काय म्हणता तुम्ही, प्रोजेक्ट भेटला ते. तो पेढे घेऊन आला संध्याकाळी घरी. म्हणे म्हणे मम्मी म्हणे लय मोठं काम भेटलं म्हणे आपल्याला. मग एवढं मोठं काम टाकून एवढी मी अर्जंटची मीटिंग टाकून या नाही वाटलं व त्याले. हो ना, त्याला म्हणजे पैसा महत्वाचा वाटला बहिणीच्या घरच्या पेक्षा, आहे ना. बहिणीच्या बहिणीच्या घरच्या कार्यक्रमापेक्षा दादाला पैसा महत्वाचा होता. हो ना. आणि ती डील दुसऱ्या दिवशी झाली नसती का? डील झाली असती ना दुसऱ्या दिवशी, पण माझ्या इथला कार्यक्रम होणार होता का दुसऱ्या दिवशी? अहो त्यानं पाहुणेले सांगलं होतं, आधीच ठरवलं होतं त्याची मीटिंग ते 8 दिवस आधी. तर पाहुण्याचा फोन आला की नाही की आमच्या घरी कार्यक्रम आहे असा असा. तो त्यानं त्याच रोजी म्हणजे माझ एकटा फोन आला ना, ती जीवनच राहिलता तो. तर फोन आला पाहुण्याचा, तर तो बोलला तर माझ एकटाच बोलला ना. तर म्हणे म्हणे बापू म्हणे राजा माहिती त्या दिवशी लय अर्जंटची मीटिंग आहे म्हणे, आधीच ठरलेलं आहे म्हणे ते. तर मी काही येऊ शकणार नाही म्हणे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नक्की येईल असं म्हटलंय त्यानं लागे. काही सांगू नको मम्मी, तू नुसतं तुझ्या मुलांचीच बाजू घेते. मला सगळं माहितीये. हा, त्यांच्या नातेवाईकात असतं ना, तर मग नसतं त्या मोहिनीच्या घरचं असतं कुठलं, तर मग गेला असता दादा. आणि त्या रवीला का नुसतं सासरवाडीलाच जावं लागते का? हा, अर्जंट होतं का ते सासरवाडीत जाणं? अगो माय बाई, त्याच्या पोरीले सर्दी पडसा झालता. ते बिमार पडली होती, तर मग त्या राणी आपल्या काय माय राणीच आलं तोंडात, रश्मीचा फोन आला. तो तो आंधील्या दिवशीच गेला आता ती. मग तो ती गेला तर आला नाही बाई तो. माझं तिला दवाखान्यात नेलं, सांगे मला बाईले दवाखान्यात नेलं. तर तीच नेलं तर त्याच्या इकडे लागे हे झालं, मग राहिला बाई मुक्कामी. आता लेकराचं दुखते तर मग काही आला नाही तो. हो ना, ते रश्मी माहेरा जाऊन बसली आणि याला बोलवते नाही दवाखान्यात न्यायला का बरं? तिच्या वडिलांना नेता नाही येत का? हा, तिच्या भावाला बोलवावं लागत होतं हैदराबाद वरून. हा, तो नेत होता. याला कशाला बोलवलं? आणि हा किती रिकाम टेकडा चालला सासऱ्याच्या घरी. मग घेऊन कोण नाही आला पोरीला आणि बायकोली इकडेच? त्यांची एवढी ऐपत नाहीये, त्यांची एवढी तयारी नाहीये दवाखान्यात न्यायची. हा ठेवतेच कशाला तिथं त्यांना? अहो नाही, कशी व म्हणला तू? असं असते का कुठे? असं एवढं करत का आली नाही तर लगे असं करून राहिली? हा, अहो बाई, तर घरचा एक तरी कार्यक्रम हुकवतात का? दोघही भाऊ हुकवत नाही. तुलाच घरचा नाही, सुनंदाच्या घरचाही असला तरी जातातच ना माय. वेळात वेळ काढून जातात. हा, आता या बारीनं नाही जमलं तिचं. आज लोक सांग बरं, आज लोक कोणत्या कार्यक्रमाला आले नाहीत ते? हा, मले म्हणे श्याम म्हणे तू न मोहिनी जाय म्हणे. आता खरंच सांग, मोहिनीले 2-2 लेकरं घेऊन या उन्हात आणायचं, आणि आम्हाला काय सुचलं असतं व. आणि ते तर कार्यक्रम तर गावात नव्हता, ततून कुठे दुसऱ्या ठिकाणी होता. मग म्हणलं बाबू, लेकराले घेऊन कुठे हिंडू आम्ही, जाऊ दे त्याच्यापेक्षा. म्हणलं निसंतानीनं जाजो, लेकराला साजरं काही कपडे कपडे घ्याजो म्हणलं, आणि 2 जण जा म्हटलं. 8 दिवसांनी गेलं तर चालते असं म्हटलं ना मी त्याले. जाते तो हो म्हणे, तो म्हणे हो म्हणे आई, तसं काही नाही म्हणे, मी नंतरही जाईल म्हणे. पण म्हटलं म्हणे जासान तर जा. पण मी म्हटलं माय, ते 2-2 लेकरंही भल्ले बाई आता कुचीन झाले. लहानपणी जसं ठेवलं तसं राहत, आता राहतच नाही तर माय पैतातच. कुठी बसतो उन्हात आणायचं. म्हणून बाई आले नाही. आता एवढा काय राग माना लागते हो बाई म्हणता. आ, म्हणता बाई, संध्याकाळी काय करू भाजी? ते कशाला मला विचारावं लागते? माझ्या घरी यायला तर तुमच्या जावायाला वेळ नव्हतं. तुमच्या मुलीनी पण म्हटलं नाही की बहिणीच्या घरी जा म्हणून. मी काही इथं थांबणार नाहीये, मी फक्त आली होती तशीच. चालली मी, जेवण नाही करणार आहे. हो बाई, मंदाबाईला राग आला नाही कार्यक्रमात दिसून गेलं नाही तर. जाऊ द्या माय, मुक्या बसा. तशीच आहे ती. आता नाही झालं पोरायचं जाणं. आता तुम्ही पाहिलं ना, हा तुम्ही होत्या. श्याम त्या दिवशी किती सक्क होऊन गेला. हा, पायटीच गेला ना, आणि किती रात्री आला. हा,
त्याची मीटिंग होती बरं 8 दिवसापासून ठरेल होती. हा आणि आता हा रवी तिकडे गेलता. मग त्याची पोरगी बिमार पडली तो जाणार नाही का आपण कसं म्हणता त्याले. हा त्याला माहित होतं की इकडे जायला लागते पण त्याचं नशीब येणं झालं का त्याला नशीब या वाटलं पोरीले सोडून. तर आपण कसं म्हणता माहिती त्याले की राहू दे पोरगीले दवाखान्यात नेऊ नको आणि जा मा पोरीच्या घरी असं मी नाही म्हणू शकत ना माय. हा आता श्यामचं तर आपल्याला माहितच आहे त्याला अर्जंटची मीटिंग होती म्हणून. आणि तिच्या बाप्पाचं जाणं होती का कुठे तेले सुचते तरी का आता. ही पोरगी जाऊ दे माय मग केरा जाऊ दे तिकडे नाही जेवत तर नाही जेवत चालली जाते वाटते जाऊ दे माय तिकडे आता. सांग काय करा बाई. मग आता का मंदाबाई तशाच जातात का हो बाई. मी मोहिनीला बोलावतो बाई. हे मोहिनी खायला जाऊन बसते काय सांगा माय दर महिन्याला त्या पार्लरात कायच करते काय सगळं तोंड धू धू. आई इकडे ननद आली घरी याव का काही. अरे मंदाताई कधी आली तू? तुला काय करावं लागते आला का सासरवाडीवरून. अरे काय झालं बाबा पाहुणे भांडले वाटते नवऱ्या संग भांडण करून आली का? शिल्लक नको बोलू जास्तीचा शिल्लकच बोलत जायचंय. लय झालं रिकाम पण. हा लय सोडलं बायकोनं बायकोले धरून बसा लागत होतं. आता माहित कशी आहे हो बाई काही बोलते भावाला एवढ्या मोठ्या बरोबरीच्या भावाला असं बोलाव का. मॅटच का म्हणता तू त्या मामीजी होत्या ना काही शिल्लक बोलत राहतं पागल. काय झालं तुला एवढं थनथन करेली? हा म्हणजे म्हणजे तुम्ही वागता ते चाललं आणि मी बोलले तरी लगे तुमचा अपमान होऊन राहिला का. वागणं चालते का तुमचं त्या पायात नाहीत का तुमचं वागणं. हा तू सासरवाडीत जाऊन बसला बहिणीच्या घरचा कार्यक्रम होता तरी तू आल्या नाही ते दिसलं नाही का त्या मम्मीजींना. मी बोललेला दिसते. काय अरे उठ सूट 8 दिवसातून बायकोच्या भेटीला जायला लागते. अरे पण तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू कशासाठी चिडचिड करून राहिली? तू मला कशाला सांगतं मी कधी जाऊ मा बायकोच्या भेटीले? मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी जाईल. प्रश्न मिटला. तुझं सांग तुझं काय आहे? तू का चिडचिड करून राहिली? असं हो ना मी पागल आहे है ना. मी चिडचिड करते तुमच्यावर मी पागल आहे. हा माझ्या घरी एवढा कार्यक्रम झाला त्या मीनाचे तिचा भाऊ तिची आई तर बरं तीच असते पडेल. तिचे बाबा भाऊ भाचे सगळेचे सगळे हजर कार्यक्रमाला. आणि त्या आशाच्या घरची हजर. माझ्या घरचं कोणीच नाही. आशाच्या सासरची आले माझ्या ननदच्या. आणि माझ्या घरचा माझा एक भाऊही नाही. पप्पाचं तर बरं जमतच नाही कुठं कुठं फिरणं. मी समजू शकते नाही जमत त्यांना आता वयानुसार जात नाही ते कुठे एकटे. पण मग तुझं दादाचं हा वहिनीचं कोणाचंच रिकाम पण नाही झालं. माझा नवरा किती बोलला मला. हा मी फोन केला कुणी नाही आलं म्हणून. हा पाहुणेले फोन केला होता दादानं सांगितलं होतं दादाची अर्जंट मीटिंग आहे त्याच दिवशी पाहुण्यांना माहिती होतं. आणि तुझं अर्जंट भेटणं होतं का तुझ्या बायकोला. काय झालं तू तुझ्या मुलीला खोटं कारण सांगून जातं. पा म्हणता तुला माहित आहे का काही माझी पोरगी बिमार पडली होती. तिले संडासही लागली होती तिले सर्दी आलती आणि तिचं जरा बिघडलं होतं काम म्हणून मला रश्मीचा फोन आला आदल्या दिवशी सांगितलं तिनं मला सहज की बा रावी आजारी आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी चाललो गेलो. यात मी काय करू मग? माझी माई पोरगी बिमार होती तर मी जाणारच ना. तिचे बाबा म्हातारी आहे तिकडे काय कोण आहे त्याच्या इकडे. तिचा भाऊ इथं असते का तुला माहित नाही का? आणि ते खेड्यागावात काही सोय आहे का? तिच्या बाबाजवळ गाडी आहे का घोडी आहे काय नाही तिथे दवाखान्यात. हा मग माझंच काम आहे ना मीच जाणार आहे ना. मग मी गेलो माझ्या मुलीचा दवाखाना केला गोळ्या औषध सगळं व्यवस्थित आणून त्यांना तिथं व्यवस्थित हे केलं. याच्यासाठी एवढा काय कल्ला करायला लागते म्हणजे मी तुला विचारून जात जाऊ का? आता माझ्या बायकोचा फोन आला की मी तुला फोन करत जाईन तुला विचारत जाईन की ताई जाऊ का मा बायकोच्या भेटीले माझ्या पोरीच्या भेटीले जाऊ का मी असं विचारत जाऊ का मी तुला आता? आई फालतू बडबड करत राहते मॅडासारखी. मग तुला घरच्या कार्यक्रमाला कोणत्या नव्हतो आम्ही हजर. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजर असतो. हा एका कार्यक्रमाला नाही येऊ शकलो. मग सांगितलंय आम्ही पाहुण्याला सांगितलं होतं सगळं पाहुण्याला माहिती आहे पाहुणे म्हणत की जाऊ द्या काही एवढं हे नाहीये घरगुतीच कार्यक्रम आहे पण मी तुम्हाला सांगितलं. मग दादाने सांगितलं होतं की आमचं आज नाही जमलं तर आम्ही पुढे कधीतरी येऊ. मग एवढं तुले काय एवढं हे करायला लागते. आई नुसतं बळबळ करत राहते आली की नाही दागडच करते. बघितलं सासरवाडीहून आला ना. सासऱ्यानं फुल केलं अशी सासूनं कान भरले असतील. ते रश्मी तर आहेच तशी तिला तर आवडतच नाही ना मी. तिनंच म्हटलं अशी की मंदाच्या घरचा कार्यक्रम आहे का जाऊच नका म्हणून तिनं खोटारडीनं नाटकं करायला याला बोलावून घेतलं अशी तिकडे. काही पोरगी बिमार नशीन पडली मुद्दामून त्या रश्मीने याला बोलवून घेतलं. मला का समजत नाही का. कशी आहेस माय मंदा काही
कशी हो तू? हा, तो बोलते तर मला तुला बरं वाटते. तो का श्याम आहे का मुकार आहे बाई बाई करत? तो रवी डायरेक्ट बोलते ना. मग झालं काही नाही रा, आपणच आपल्या हातानं फच्ची करून घ्या. नाही आले नाही आले सांगून राहिले न ते आमचं रिकाम पण नव्हतं. मग आता काल झालं का तो लगन की नय नय हाय न ती येऊन नेत राहिले तो घरचे माहित आहे. आणि ती येतात प्रत्येक कार्यक्रमात दोन्ही भाऊ हजर असतात. बरं रिकाम्या हातानं नाही करतात ती सबन बराबरी. एखाद्या व्यक्ती नाही झालं समजून घ्या जरासं. तेली त्याचा आता कामधंदा आहे, तेली त्याची लेकरं बाकरं संसार आहे. जरसक बाई कानमेट करतच असतात बहिणीनं. एवढं नाही निरा थै 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 नाचत असतात. बापाचा काळ अलग असते, भावाचा काळ अलग असते. जरासक समजून घेत जा. अब थांब ना, एवढी काय चालली धावपळ करत लागे. तर पप्पाची भेट नाही झाली, श्यामची भेट नाही झाली. आता आली तर राहणार रातभर. ते मोहिनी नाही घरी. येतो म्हणे न ते फोन लावला ना तिले. ते आता तिथे पार्लरात जायला ना. मग जाय ना, तिचं काय अडलं हा. पार्लर मध्ये जाऊन बसली, ननद घरी आली, तिला येता नाही आलं हा. मग मला काही गरजच नाही ना. आणि काय श्यामची काय भेट घ्या लागते ना, कोणाचीच भेट नाही घ्या लागत मला. चालली मी. अगं मम्मी थांब न ग, आलोय तर. मम्मी. राणी चुपचाप माझ्या मागे चल. काय जास्त येल पाडशील ना तर दोन फटके देईन चांगले ठेवून. तिला खाले बोलतो वा? लेकरू आहे ना ते. आलं तर राणी वाटत का लेकराले. आली एवढी तन तन चालली लागे. अरे कोणाची भेट नाही कोट नाही. आता ते लोक घरीच होते का? तू येतो तर फोन करून सांगलं का ते? हा, त्या फोन केलता का मी येऊन राहिली? हो ना, मला अपॉइंटमेंट घ्या लागेल ना आता तुझ्या सुनांची तुझ्या मुलांची. हो ना, मग या लागेल इथं. चुकलंच माझं. हो, मी आधी परमिशन काढा लागत होती. मग तुझ्या सुनबाई राहिल्या असत्या तर राहिल्या असत्या घरी, नाही तर जाऊन बसल्या पार्लर मध्ये. अहो माय म्हणता आता शिकवून करतो व तू. अहो मग आता काय 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 पार्लरात गेली ते तर काय. आता ते म्हणे आई म्हणे तोंडाले म्हणे लावेल आहे म्हणे ते. तर येतोच म्हणे. हे झालं की आता तिला वाटलं असेल तू आली तर राहतोच म्हणून म्हटलं तिनं. आता तिला माहित होतं का तू आज येऊन राहिली, नाही तर जाती नव्हती ते. म्हणता बाई म्या ना त्याच शेजारचं पोरग धाडलं बाई, शिब्याला धाडलं म्या. म्हणलं मोहिनीले म्हणा तशीच चालली बाई चालले. थांबा ना 5 मिनिटं येतेच ना मोहिनी. तिला माहित नव्हतं ना बाई तुम्ही येऊन राहिल्या, नाही तर ते काल जात होती. मामीची पण काही गरजच नाही ना. मोहिनी वहिनी येऊन तर काय इथं काय मला आरती ओवाळणार आहे का? काय काम आहे त्यांचं? असेल त्यांना माझी गरज ते येतील माझ्या घरी भेटीला. मला काही गरज नाही कोणाच्या भेटीला आणि कशाची. आता इथले लोक खूप बिझी झाले. माझ्या भावांना वेळ नाही, माझ्या वहिनीला वेळ नाही, कोणालाच वेळ नाहीये. मीच एक रिकाम टेकडी आहे का मग इथे येऊन बसायले? काय झालं? का चालली का म्हणता तू? हो सांग ना बापा. आली लगे आता चालली लागे. सांग आता तुझे पप्पा नाहीत घरी, श्यामही नाही आला अजून. तू कुठे गेलता? जा बापा तिला नेऊन दे, राहत नाही म्हणते ते पोरगी. नेऊन घेऊन नाही द्यायला लागत, मला जाता येते. पण एवढी काऊन धावपळ करत चालली? आली होती तर राहा ना मग. आली न चालली कशाला? थांब ना रात्रभर. कधी चालली मुंबईला वापस? बघील आमचं काय ठरतं ते. तुला सांगून जाणार आहे का मी? हे बा म्हणता फालतू त्या पुरचे देखता काले कल्ला हल्ला करून राहिली. राणी कर बाळा चालली का? हा, मामा मला नाही जायचं, पण मम्मी नाही म्हणते ना. मम्मी चल म्हणते. मामा तुम्हाला माहित आहे का, इकडे यायला पण नाही म्हणत होती बरं, मी येत नाही म्हणत होती. आमच्या घरी तर किती सगळे पाहुणे आलेले आहेत, माझ्या आत्या पण आलेल्या आहेत. मला तिथं थांबायचं होतं आमच्या शिवमकडे. आमचा शिवम खूप छान आहे ना. तो तो मला शोधत असेल आता की राणी दीदी कुठं गेली, राणी दीदी कुठं गेली म्हणून. आणि तरी मम्मीने मला जबरदस्ती आणलं इकडे. आणि आता इथे राहतो म्हटलं ना, तर इथे पण नाही राहू देऊन राहिली. अशीच करते ही मम्मी. हा चल, जास्त भादर भादर नको करू. चल. हा, बरं चल. चल नेऊन देतो तुला राणी. तो मम्मीला नेऊन देतो बाई, तू रे थांबती तो पप्पाला फोन लावतो मी. तुम्ही कधी चालले मुंबईले? मग मी नेऊन देईन डायरेक्ट तुम्हाला तिथं. हा, पप्पा ज्या दिवशी निघतील तेव्हा चलो म्हणता तुला नेऊन देतो तो घरी. इले राहू दे. राय राणी तू इथं. हिचे कपडे आणले असतील ना मग? नाही, तिचे कपडे नाहीत आणले मी. आम्ही काही इथं राहायला नव्हतो आलो. आणि आम्ही चाललो आज रात्री चाललो मुंबईला. राणी चल, जायचंय आपल्याला. खोटं नको बोलू मम्मी. आपण इकडे 15 दिवस राहणार आहे ना. आता कशाला जाणार आहे आपण? आपण मुंबईला वापस. पेपर झाले ना माझे, आपण सुट्टीसाठी आलो होतो ना इकडे. चुप. शिल्लक बडबड करता येते नाही. आपला प्लॅन नाही आहे तसा इकडे राहायचा. आपण परत चाललो मुंबईला. म्हणता
त्या पोरीले काय खोटं बोलायला लावून राहिली हा? लेकरू खरंच बोलत असते. राय ना आता आई आता तू बाबाची भेट नाहीच घेत काय? बाबाला काय माझ्या भेटीचं असतं तर बाबा येत होते माझ्या भेटीला. बाबाला का मुंबईला येऊ नये का? चल म्हटलं राणी लवकर. जय बाई राणी. रवी ने ना बापा तिला, दे ना घरा लोक नेऊन. मंदा गलीवर काय तमाशा करतो व? हा नेऊन देते ना तुला घरा लोक. अजिबात नाही. माझ्या घरी कार्यक्रमाला यायला वेळ नाही. आता का मला का मी का अडाणी आहे का? हरपते का मी रस्त्यानं? मला जाता नाही येत का? आली तशी जाईल मी. कोणाला मला नेऊन द्यायची गरज नाहीये. सगळेजण बिझी आहे तिथं आपापल्या याच्यात. कोणाला गरज आहे? आणि काही मला नेऊन वगैरे द्यायला लागत नाही. राणी तू आली का? घालते का चप्पल? का जाऊ मी आता एकटी? येते मामा. आजी येते. आजी येते. आम्ही मामीला सांगाल. मामीची मम्मी. हो बाई राणीबाई हो. माय मामी आजच गेली माहित होती. मामीला माहित नव्हतं बाई तुम्ही येऊन राहिल्या म्हणून. आता तुम्ही जसा नंतीन. बाय बाय. मंदा ते पोरीचा हात धरव. आता येदा इले काची एसटी भेटते आणि काय भेटते. भल्ली बाई पोरगी. जाय तिकडे काही कर. रवी जाणार आहे त्यातलं. एसटीत तरी बसून दे. अंधार पडत आला. आता ते पोरगी घेऊन इले तर काय करा बापा. बरं पाय तुम्ही एसटी भेटली तर आपण देतो बसून, नाही तर मग नेऊन देईन घराला. आता ऐकत नाही तिथं काय गलीवर तमाशा करतं काय? घराला बसून दे रे पोरा. पोरगी संघ हाय. आता हिनं सकाळच्या पायरी गेलीस तर काही वाटत नाही. संध्याकाळ झाली ना आता. रातचे एसटीचे टाइम तिच्या गावाच्या फाट्यावर कुठे उतरी. तिकडे तर पाहुणा येत हजर असला पाहिजे. ते पोरीले घेऊन चालली. काय बापा. त्या पोरीला विचार जरी तिने तिचा फोन घेतला का? तर नाही तो तिसरा फोन फोन घेतला का विचार बरं तिने. काय हो माय राणीला जाणी वाटून राहिलं. हेलच करते बाई मंदा. लेकराची औरत करते निरा.